कल्पना करा मित्रांनो, चायना भारताला धडा शिकवण्याचा निर्णय घेतो. एके दिवशी आपण उठतो आणि आपल्या लक्षात येतं की बँकेचे कुठलेही ट्रान्झॅक्शन होत नाहीयेत, बँकेतनं पैसे गायब झालेले आहेत. हा कुठला मोठा घोटाळा नाही, तर हा एक सायबर हल्ला आहे जो चायनाने आपल्यावर केला. हवाई वाहतुकीचे जे नियंत्रण असते ते ठप्प झालंय, विमान व्यवस्था पूर्णपणे बंद पडली आहे. आपली जी संरक्षण नेटवर्क्स आहेत ती हॅक झाली आहेत आणि शत्रूला आपल्या संवेदनशील ठिकाणांची माहिती मिळाली आहे. त्याला माहिती आहे की आपली क्षेपणास्त्रे, आपली अण्वस्त्रे कुठे आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे जे रस्त्यात लागलेले असतात ते आपल्या नियंत्रणामध्ये नाहीये आणि प्रत्येक शहराची नजर शत्रूच्या हातात गेली आहे. समुद्रामध्ये जी भारतीय जहाजे आहेत, नौसेना आहे, त्याच्यावर हल्ले होत आहेत. जर मित्रांनो हे सगळं एकाच वेळी घडलं तर भारत हे सांभाळू शकेल का? भारत स्वतःचं रक्षण करू शकेल का? पण ह्याहून मोठा प्रश्न आहे की भारत या परिस्थितीत उत्तर कसं देईल आणि कुठली रणनीती वापरेल. मित्रांनो, युद्ध सुरू होताच भारत फक्त बचाव करणार नाही तर बहुआयामी युद्ध लढेल. सीमेवर तात्काळ लष्करी उत्तर दिलं जाईल आणि शत्रूला पुढे येण्यापासून रोखलं जाईल. हवाई हल्ल्यांद्वारे शत्रूचे तळ नष्ट केले जातील, त्याची ताकद कमी केली जाईल. त्यांच्यावर सायबर हल्ला करून कम्युनिकेशन त्यांचं ठप्प केलं जाईल आणि त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण करण्यात येईल. भारतीय नौदल हिंदी महासागरामध्ये नाकेबंदी करून शत्रूचे व्यापार आणि पुरवठा मार्ग थांबवण्याचा प्रयत्न करेल. स्पेशल फोर्सेस महत्वाच्या ठिकाणांना निष्प्रभ करतील आणि रणांगणावर आघाडी मिळवतील. याचा अर्थ स्पष्ट आहे की मित्रांनो, भारत कोऑर्डिनेटेड अटॅक करेल. पण प्रश्न असा आहे की हे सगळं इतकं सोपं असेल का? यातही काही आव्हानं आहेत. मित्रांनो, ही परिस्थिती धोकादायक वाटते, पण खरी परिस्थिती थोडी वेगळी आहे. चायना आपली लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात दाखवतो, पण संपूर्ण सत्य वेगळं आहे. चायनाने शेवटचं युद्ध 1949 मध्ये लढलंय आणि त्यानंतर युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव चायनाला नाही. भारताबरोबर 1962 नंतर चीनने कुठलंही युद्ध लढलेलं नाहीये, ही एक खूप महत्वाची बाब आहे. दुसऱ्या बाजूला भारताची सेना ही नेहमी सतत कार्यरत असते आणि प्रत्यक्ष परिस्थिती हाताळते. पाकिस्तान बरोबरचा तणाव भारतीय सैन्याला नेहमी सतर्क आणि तत्पर ठेवतो. हा प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव रणांगणावर खूप मोठा फरक निर्माण करू शकतो. इतका मोठा हल्ला हा कधीही अचानक होऊ शकत नाही. कुठल्याही प्रकारचं युद्ध होण्यापूर्वी नेहमी काही ना काही संकेत दिसतात जे येणाऱ्या धोक्याची सूचना देतात. उदाहरणार्थ, इंधनाचे उत्पादन वाढवणे, लष्कराचा साठा वाढवणे, सैनिकांच्या सुट्ट्या रद्द होणे, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या मोठ्या येणाऱ्या संकटाचे संकेत असतात. हिंदी महासागरामध्ये नौदलाची हालचाल वाढणे हा पण एक खूप मोठा संकेत असू शकतो. इतकी मोठी होणारी तयारी सॅटेलाइट्स आणि भारताच्या निरीक्षण प्रणालीकडनं लपवणं जवळजवळ अशक्यच आहे. याचा अर्थ भारताला या युद्धाचा अंदाज आधीच येऊ शकतो आणि त्याची तयारी करता येते. युद्धात नेहमी आक्रमण करणाऱ्याला जास्त ताकद लावावी लागते आणि बचाव करणाऱ्याला फायदा मिळतो. साधारणपणे जर एखाद्या ठिकाणी 100 सैनिक बचाव करत असतील तर आक्रमणकर्त्यांना त्याच्या 3 पट सैनिकांचा उपयोग करावा लागतो. लडाख आणि अरुणाचल सारख्या उंच भागांमध्ये ही अडचण आणखीनच वाढते. भूप्रदेश आणि हवामानामुळे पुरवठ्यामध्ये खूप मोठे अडथळे येऊ शकतात. म्हणूनच मित्रांनो, भारताची जमीन जिंकणं हे सोपं काम अजिबात नाहीये. आता पाहूया की युद्ध सुरू झाल्यास भारत काय करेल. सीमेवरच्या चौक्या मजबूत केल्या जातील, उंच भागांवर नियंत्रण घेतलं जाईल, स्पेशल फोर्सेस महत्वाच्या ठिकाणी कारवाई करतील आणि शत्रूच्या हालचालींना रोखतील. हेवी आर्टिलरी, मिसाईल्स यांचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जाईल. भारत शत्रूच्या सप्लाय लाईनला लक्ष करेल. अक्साई चीन मधील मार्ग, पूल, इंधन साठे नष्ट केले जातील. दारुगोळा साठे आणि पुरवठा मार्ग तोडून शत्रूला कमकुवत केलं जाईल. हवाई शक्ती या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावेल. शत्रूच्या हवाई तळांवर, रडार प्रणालीवर हल्ले केले जातील आणि जमिनीवरच्या सैन्याला हवाई मदत दिली जाईल आणि ड्रोनचा उपयोग पण खूप मोठ्या प्रमाणावर होईल. इंडियन नेव्ही हिंदी महासागरामध्ये नियंत्रण ठेवेल आणि दबाव निर्माण करेल. व्यापार आणि तेल पुरवठा मार्ग थांबवून चायनावर आर्थिक दबाव वाढवला जाईल. सबमरीन्सद्वारा गुप्त कारवाया केल्या जातील. भारत फक्त बचावात्मक राहणार नाही तर मर्यादित आक्रमण कारवाई देखील करेल. संधी मिळेल तिथे महत्वाच्या भागांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अनेक मोर्चांवर दबाव टाकून चायनाची रणनीती कमकुवत केली जाईल. मित्रांनो, हे युद्ध लहान नसेल, हे दीर्घ आणि गुंतागुंतीचे असेल. भारताची खरी ताकद शस्त्रांपेक्षा समन्वय आणि दृढ निश्चयात राहील. आता मोठा प्रश्न, चीन भारताबरोबर युद्ध करेल का? याचं सोपं उत्तर आहे मित्रांनो, नाही. कारण चायना आणि इंडिया या दोन्ही उभरत्या शक्ती आहेत. जर युद्ध लांब चाललं तर चायनाची प्रतिमा जागतिक स्तरावर खराब होऊ शकते. जगासमोर आणि आपल्या देशातही त्याला टीकेचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच मोठे युद्ध हा चीनसाठी सोपा पर्याय नाहीये. पण याचा अर्थ धोका पूर्णपणे संपलेला नाही. चायना युद्धाऐवजी भारतावर रणनीतिक दबाव निर्माण करू शकतो. आर्थिक दबाव, आसपासच्या देशांशी संबंध वाढवून लष्करी तैनाती करून भारतावर दबाव आणला जाऊ शकतो. म्हणूनच भारतासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तयारी आणि दीर्घकालीन योजना. संरक्षण उत्पादन, ऊर्जा आणि स्वदेशी उपक्रमांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. जर भारत
2047 पर्यंत आत्मनिर्भर झाला तर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. तेव्हा भारत फक्त बचावच नाही करणार तर जगामध्ये स्वतःच्या अटींवर उभा राहील. लक्षात ठेवा, खरी लढाई ही फक्त सीमांवर नाहीये, पण अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानात पण आहे. तयारी हीच भारताची खूप मोठी ताकद असणार आहे आणि तीच भविष्य ठरवते. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भारतावर एकाच वेळी चायना आणि पाकिस्तानने हल्ला केला तर काय होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव.